रोजच्या जेवणातली साधी, सोपी आणि घरातल्या साहित्यांमध्येच आज आपण इथे जेवणाची थाळी बघणार आहे. तर त्यासाठी मी इथे साधारणतः एक वाटीभर उडदाची डाळ घेतलेली आहे. थंडी चालू आहे. उडदाच्या डाळीमध्ये एक उष्णता असते. त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून उडदाची डाळीची आमटी खाल्ली जाते किंवा उडदाच्या डाळीपासून पदार्थ बनवले जातात. स्वच्छ धुवून घेतलेले त्यामध्ये मीठ घालायचं आणि कुकरला अगदीच 5-6 शिट्ट्या घेऊन मऊसूद अशी गळेपर्यंत तिला शिजवून घ्यायची. थोडीशी ती कडक असते त्यामुळे शिजायला वेळ लागतो, म्हणून आपल्याला इथे जरासं कुकरच्या शिट्ट्या जास्त घ्यायच्या आहे. आता आपण इथे डाळ शिजायला लावलेली आहे. त्यानंतर आपण वाटण करून घेऊ. शक्यतो ना आमच्याकडे उडदाची डाळ ही हिरवं वाटण करूनच केली जाते. तर त्यामध्ये काय काय असतात, हिरवी मिरची असते, आलं लसूण असतो, कढीपत्ता असतो, कोथिंबीर असते आणि 1 चमच्याभर जिरं असते. आणि उडदाची डाळ आमटी जास्त अशी तिखट नाही बनवायची, तर थोडीशी अशी नॉर्मल तिला बनवायची असते. सगळं एकत्र साहित्य आपण घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घाला वाटलं तर, आणि बारीक अशी आपल्याला जशी आपण पेस्ट करतो अगदी तशीच तिला वाटून घ्यायची. तर हे झालं आपलं हिरवं वाटण बनून तयार. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मसाला उडदाच्या आमटीसाठी लागत नाही. डाळ ही आपली व्यवस्थित आता इथे शिजली गेलेली. कुकरमधनं डबा काढून घ्यायचा आणि कधी कधी काय होतं, बऱ्याच जणींची ना उडदाची आमटी बनवताना डाळ एकीकडे पाणी एकीकडे असं होतं. डाळ आणि पाणी असं व्यवस्थित जुळून येत नाही आहे किंवा तिचा गरगट होत नाही आहे. तर आज आपण ही घरगुती एक टिपसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, जी मी बनवते त्या पद्धतीने. कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं, जिरी मोहरी घालायची, हळद हिंग घालायचं आणि गरम मसाला तुमच्याकडे असेल तर तो घाला किंवा नाही घातला तरी चालेल. केलेलं वाटण घाला आणि कढीपत्ता फोडणीला आवर्जून घाला. इथे आपण मसाला परतेपर्यंत थोडीशी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून घ्यायची आणि फक्त एकदा किंवा दोनदा प्लस मोडवरती तिला फिरवून घ्यायची. म्हणजे जास्त असं गरगट करायचा नाही आहे, तर ओबडधोबड अशी आपल्याला वाटून घ्यायची. म्हणजे आपल्याला डाळ जी आहे ती अशी फोडून घ्यायची, म्हणजे असं तिचा गरगट तयार होतो. आमटी चांगली अशी घट्ट होते आणि पाण्याला डाळ धरून राहते. तोपर्यंत मसाला पण आपला इथे चांगला शिजला गेलेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला हा गरगट डाळीचा घालून घ्यायचा. उडदाची आमटी शक्यतो लक्षात ठेवा, जास्त घट्ट नसते आणि जास्त पातळही नसते, पण घट्ट तर अजिबात नसते. जर जास्त तुम्ही घट्ट केली तर तिचं असं चिकट होतं. चिकटसर अशी आमटी होऊ शकते तुमची, कारण उडदाची डाळ ही चिकट असते. फोडणी दिल्याच्या नंतर मीठ घाला, कोथिंबीर घाला आणि एक खळखळून अशी तिला उकळी काढा. उकळी आली की 10 मिनटं अशीच उकळती ठेवा, म्हणजे मसाला चांगला शिजला जातो, डाळीला चांगला हिरवा असा कलर येतो. तर इथे झाली आपली उडदाची आमटी बनून तयार. आता आपण बाजारातून भाज्या आपण घेऊन येतो, अशा वेळेस काय होतं, आपल्या थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहिलेल्या असतात. तर त्या सगळ्या भाज्या एकत्र करून आपण मिक्स भाजी इथे बनवून घेतोय. त्यासाठी मी इथे 1 मोठा चमचा बटर घालून घेतलेले. जिरी मोहरी घाला, त्यानंतर कांदा घाला, टोमॅटो घाला. गाजरचा सीझन चालू आहे, गाजर तुमच्याकडे असेल शिल्लक तर ते तुम्ही घाला. आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा मी इथे घालून घेतलेला आहे, म्हणजे चव चांगली येते भाज्यांना. आणि हे चांगलं परतून घ्यायचं. 2 शिमला मिरच्या शिल्लक होत्या बारीक बारीक, त्यासुद्धा यामध्ये बारीक चिरून घातलेल्या आहे. टोमॅटो घाला, म्हणजे ज्या भाज्या तुमच्याकडे असेल त्या बारीक चिरा आणि ते यामध्ये घाला. मीठ घाला. भाज्या परतायला घातल्या की कोथिंबीर घाला आणि चांगल्या भाज्या तेलामध्येच किंवा बटरमध्ये परतून घ्या. आता यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. आता मसाले कोणते घालायचे, बेसिकच मसाले जे आपण नेहमीच्या सुक्या भाजीसाठी वापरतो
ते मसाले यामध्ये घालून घ्यायचे. 1 चमचा मी बटर घातलेला आहे, कारण मिक्स भाज्यांची भाजी बनवते त्यामुळे जरासा मी इथे बटरचा वापर केलेला आहे. आता यामध्ये लाल तिखट, हळद, हिंग, कांदा लसूण मसाला, धने पावडर, गरम मसाला घातलेला आहे. जो साठवणीचा मिक्स मसाला असतो तो यामध्ये घातलेला आहे. हलवून घेतलेलं आहे. मीठसुद्धा घातलेलं आहे. वाटीभर पाणी घालायचं. व्यवस्थित हलवून घेऊन झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं भाज्या चांगल्या शिजवून द्यायच्या. आता इथे आपण भाजी सुक्की बनवणार आहे म्हणून जास्त पाणी मी इथे घातलेलं नाही. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता पाणी पण चांगलं आटलं गेलेलं आहे आणि भाजी पण आपली चांगली व्यवस्थित सुक्की झालेली आहे. तर ही झाली आपली मिक्स भाजी बनवून तयार. मिरचीचा ठेचा बनवून घेते. जेव्हा उडदाची आमटी बनवली जाते तेव्हा मी तरी मिरचीचा ठेचा बनवून घेते, कारण उडदाच्या आमटीबरोबर तोंडी लावण्यासाठी ना मिरचीचा ठेचा एकदम भारी लागतो. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. काही तिखट कमी तिखटवाल्या थोड्या घेतलेल्या आहे, तिखटवाल्या थोड्या घेतलेल्या आहे. लसूण मात्र आपल्याला भरपूर घालायचं. आता मी इथे लसणाची साल काढून घेतलेली आहे. तुम्ही नाही घेतली तरी चालेल, पण वरची जो एक लेयर असतो तो काढून घ्यायचा. मीठ आणि पाणी घालायचं, हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला साधारणतः 5-6 मिनटं तरी त्या चांगल्या अशा वाफळून घ्यायच्या, म्हणजे पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या. आणि त्यानंतर हलवून घेतलं, पाणी आटलं की त्यामध्ये तेल घालायचं 2 चमचे. मीठ वगैरे आपण पहिलंच घातलेलं आहे. तेल घातल्याच्या नंतर आपल्याला तांब्याने तुम्ही घष्टा, मॅचरने घष्टा किंवा ग्लासाने घष्टून घ्या किंवा खलबत्त्यात घालून टेचून घ्या, कसंही घ्या, पण अशा आपल्याला त्या फोडून घ्यायच्या. बारीक अशा ह्या आपल्याला इथे करून घ्यायचं. त्यालाच तर मिरचीचा ठेचा म्हणतात. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी ठेचून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे लसूण आणि मिरच्या. तर छान असा आपला चमचमीत झणझणीत असं तोंडी लावायला ना मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे. मिरचीचा ठेचा आणि बाजरीची शिळी भाकरी, म्हणजे शिळी भाकरी म्हणजे आज करून ठेवलेली उद्या खायची किंवा कालची भाकरी आज खायची, अशी शिळ्या भाकरीबरोबर मिरचीचा ठेचा ना अप्रतिम लागतो. तर इथे बघू शकता किती छान असा मिरचीचा ठेचा बनवून झालेला आहे. आता इथे आपण थाळी बनवून घेणार आहे. तर चपातीसुद्धा आपण गरमागरम करून घेतलेले. तुम्ही इथे भाकरी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही चपाती खा, भाकरी खा, तांदळाची खा, ज्वारीची खा, बाजरीची, जी तुम्हाला आवडेल ती. छान भात इथे बनवून घेतलेला आहे. उडदाची आमटी, मिरचीचा ठेचा, मिक्स भाज्यांची सुक्की भाजी, गरमागरम चपाती आणि तोंडी लावायला सॅलड इथे मी घेतलेले. अशा पद्धतीने आज आपण एकदम साधी सोपी मराठमोळी पद्धतीने, गावरान पद्धतीने, पटकनी होणारी, घरात असलेल्या साहित्यांमध्येच होणारी रोजच्या जेवणातली थाळी